मित्रांनो नमस्कार. डॉक्टर मोरे वेल्थ आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. लक्षात घ्या, आपण ज्यावेळी स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या कंपन्या निवडतो त्यावेळेस एखादी कंपनी चांगली आणि एखादी कंपनी काय करते हे तर बघणं खूपच गरजेचं असतं. मग एखादी कंपनी चांगली निवडण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा एक सिंपल फंडा सांगतो की त्या कंपनीचं जे काही कॉम्पिटिटर आहेत, म्हणजे त्याला म्हणतो आपण सेक्टर अनालिसिस. त्या कंपनीचे जे काही कॉम्पिटिटर कंपन्या आहेत त्या कॉम्पिटिटर कंपन्याची परिस्थिती काय आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ती आपण ज्या काही कंपनीचा डिसिजन घेतलाय ती कंपनी एकदम चांगली आहे का नाही याचा डिसिजन आपल्याला म्हणजे पूर्णपणे मित्रांनो एकदम क्लॅरिटी येऊन जाईल. मग लक्षात घ्या, एक पूर्णपणे एक पियर म्हणजे कॉम्पिटिटिव्ह कंपन्यांचं अनालिसिस आपण एक स्क्रीनरच्या माध्यमातून कसं करायचं हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर मी सर्वांना हे सांगतो की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक फायनान्शियल रिलेटेड पूर्णपणे अवेअरनेस क्रिएट होऊन लॉंग टर्ममध्ये त्यांची आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने प्रगती होऊ शकते. तर चालेल मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय की त्या स्क्रीनवर तुम्हाला असं दाखवतो की स्क्रीनर नावाचा प्लॅटफॉर्म मी यूज केलेला आहे. मल्टिपल टाईम असे भरपूर काही प्लॅटफॉर्म आहेत, परंतु एक स्क्रीनर प्लॅटफॉर्म मी एक पर्सनली तुम्हाला सजेस्ट करतो. हा काय कोणता प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही, काही नाही. स्क्रीनर तुम्ही तुमच्या याच्यावर पूर्णपणे कोणताही प्लॅटफॉर्म वापरू शकतात. फक्त इंटेन्शन काय की एक चांगल्या आपल्याला कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस करायचे की ज्या कंपनीचा आपण शेअर्स घेतो त्या कंपनीचे अदर कंपन्या काय काय करतात ते लक्षात घ्या. इथं मी एक स्क्रीनरवर एक असे स्क्रीनवर एखाद्या कंपनीचं नाव टाकतोय. समजा टाटा पॉवर कंपनी मी बघितलं. ह्याचा जर टाटा पॉवर कंपनीचा जर स्टडी केला तर ह्याच्यावर मार्केट कॅप, प्राइस टू अर्निंग, ROE, ROC, डेट टू इक्विटी, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, परत सेल्स ग्रोथ, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्यात. मग इथं तुम्ही पियर असं एक मित्रांनो ही आहे की ह्या पियरमधून तुम्ही पूर्णपणे कॉम्पिटिटिव्ह कंपन्या आहेत, त्या कॉम्पिटिटिव्ह कंपन्याची फंडामेंटल सध्या कंडिशन काय चालली हे तुम्हाला त्या पियरमधून मित्रांनो लक्षात येतं. तर बघा, इथं टाटा पॉवर इतर कंपनी आहे. मग टाटा पॉवरच्या पियर कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत? अदानी पॉवर आहे, टोरेंट पॉवर आहे, HESC एक आहे, CESC ही एक कंपनी आहे, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर एक आहे आणि इंडिया पॉवर एक आहे. आपण अजूनही बघू शकतो. मग लक्षात घ्या, इथं तुम्ही एक टॉप 4 कंपन्या घ्यायच्या, टॉप 4 कंपन्या घ्यायच्या. त्या 4 कंपन्याची फंडामेंटल कंडिशन कशी आणि आपण घेत असलेल्या कंपनीची फंडामेंटल कशी हे मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तुमची एक आयडिया येऊन जाईल की आपण कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता इथं करंट मार्केट प्राइस ही काही स्टॉकची किंमत असते, हे काय मॅटर करत नाही आपल्याला. मग ह्याच्या काही 4 कंपन्या, त्या 4 कंपनीमधून आपल्याला समजा एक टाटा पॉवर घ्यायची. या 4ही कंपनीचं अनालिसिस आपण प्राइस टू अर्निंग रेशो अनालिसिस करायचं. तर इथं अनालिसिस बघितलं तर अदानी पॉवरचा 32चा PE आहे, टाटा पॉवरचा 31चा आहे, टोरेंट पॉवरचा 29चा आहे आणि CESC ह्याचा एकदम प्राइस टू अर्निंग कमी आहे, म्हणजे स्वस्त आहे. मग इथं टाटा पॉवर कुठेतरी एक ॲव्हरेजमध्ये आहे, टॉप 3 मध्ये. थोडं तर कुठेतरी एक कॉस्टली टू ॲव्हरेज ही एक आपण पकडू शकतो. मार्केट कॅप जर बघितलं तर 4 लाख 4,21,000 करोड अदानी पॉवरचं मार्केट कॅप आहे, भरपूर आहे, एकदम लार्ज कॅप आहे. तर ते 1,21,000 करोडचं टाटा पॉवरचं मार्केट कॅप आहे. टोरेंट पॉवरचं 71,000 करोड आणि 21,000 करोड CESC या कंपनीचं आहे. ओके, मग ह्याच्यात आपण बघू शकतो CESC कोणती कंपनी आहे ती. मग यामध्ये मार्केट कॅप जर बघितलं तर टाटा पॉवर पण कुठेतरी लार्ज कॅप आहे. मग मिड साईजच्या कम्पेटिटिव्हमध्ये एक मीडियम साईजचं त्यांनी एक मार्केट कॅप इंडियामध्ये मार्केट कॅप त्यांनी इस्टॅब्लिश केला असं आपण म्हणू शकतो. मग डिव्हिडंड यील्ड बघितलं तर टोरेंट पॉवरची डिव्हिडंड यील्ड जास्त आहे, टाटा पॉवरची कमी आहे. ओके, परत नेट प्रॉफिट क्वार्टरली मग 4,000 ही जर नेट प्रॉफिट क्वार्टरली बेसिसवर नेट प्रॉफिट कंपनी किती कमवते त्या ह्याच्यात 4,271 करोड अदानी पॉवर कमवतोय, टाटा पॉवर 1,400 करोड कमवतोय, टोरेंट पॉवर फक्त 338 करोड कमवतोय आणि 459 करोड CESC ही कंपनी कमवते. मग 400 म्हणजे ही CESC ही कंपनी कुठेतरी थोडं मला वाटतंय एक चांगलं कुठेतरी व्हॅल्यू क्रिएशन असेल, पण त्याच्यात आपण इन डिटेल परत इन फ्युचर त्याच्यात आपण स्टडी करू शकतो. मग हे असं जे काय आता ROCE बघा मित्रांनो, ROCE कोणाचं जास्त आहे? अदानी पॉवरचा जास्त आहे. हे अदानी पॉवर कुठेतरी एक ॲग्रेसिव्हली ग्रोथ आणि एक लार्ज साईजला स्केलिंग साठी अदानी पॉवर बेस्ट वाटते. टाटा पॉवर कुठेतरी एक स्टेबल जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहिजे असेल तर टाटा पॉवर बेस्ट वाटते. आणि ही खालची जी काय टोरेंट पॉवर आहे ही पण कुठेतरी एक मॉडरेट टू स्टेबल ग्रोथ आहे. आणि खालचं जर अजून तुम्हाला एक थोडं रिस्क जास्त घेऊन जर जास्त ग्रोथ पाहिजे इन्व्हेस्टमेंटला तर ही खालचं जे काय CESC याचं अदर पॅरामीटरचा स्टडी करून तुम्ही याच्यामध्ये एक लॉंग टर्मसाठी एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये एक बेट लावू शकतात. लक्षात घ्या, तुम्हाला एक पियर म्हणजे आपल्या कॉम्पिटिटिव्ह कंपनी, एखाद्या कंपनीच्या कॉम्पिटिटिव्ह कंपन्या काय करतात, म्हणजे त्यांची कंडिशन काय, त्यांची फंडामेंटली कंडिशन काय आणि टेक्निकल कंडिशन काय, ह्याचा जर तुम्ही स्टडी केला तर एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटबद्दल अजूनही चांगल्या पद्धतीची क्लॅरिटी येऊ शकते.
लक्षात घ्या मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. अदर व्हिडिओज आपण भरपूर काही इन्व्हेस्टमेंटचे मल्टिपल पॅरामीटर आहेत फंडामेंटल अनालिसिसचे, ते मल्टिपल पॅरामीटर आपण मल्टिपल व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर मोरे वेल्थ या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जे काही व्हिडिओज मिळतात त्या व्हिडिओची तुम्ही चांगल्या पद्धतीने ए टू झेड बघत चला. आणि महत्त्वाचं एक सगळ्यात महत्त्वाची एक अनाउन्समेंट म्हणजे आपण एक 21 दिवसाचा स्मार्ट ट्रेडर प्रोग्राम हा मित्रांनो आपला कोर्स आहे की तो कोर्स आपण एक कंडक्ट करतोय की ज्या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही आणि मी पूर्णपणे लाईव्ह 1 to 1 आपण कनेक्ट असणार आहोत आणि तुम्हाला येणाऱ्या ट्रेडिंगच्या अडचणी वगैरे सगळ्या गोष्टीच आपण एकदम डिस्कशन करणार आहोत. कोर्स हा पूर्णपणे एकदम फ्री ऑफ कॉस्ट मित्रांनो असणार आहे. त्यासाठी आपली एक रिक्वायरमेंट एक तुम्हाला आपल्यासोबत एक फ्री ऑफ कॉस्ट एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. ते डीमॅट अकाउंट ओपन करून तुम्ही आपल्या कोर्सला लगेच रजिस्ट्रेशन आणि लगेच तुम्ही जॉईनिंग करून पूर्णपणे डॉक्टर मोरे वेल्थच्या माध्यमातून एक स्मार्ट ट्रेडर आणि एक स्मार्ट इन्व्हेस्टर होऊ शकतात. चालेल मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.